नेते आदरणीय गिरीश भाऊ, आदरणीय स्मिताताई, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, महानगरचे अध्यक्ष दीपक भाऊ, नंदू, सर्वच पदाधिकारी. खरं गिरीश भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दिल्लीला गेलो आणि 7च्या 7 मंत्र्यांना भेटून जे महाराष्ट्राचे की शेवट महाराष्ट्राचे मंत्री झाल्यानंतर आमच्या पदात काय टाकून घेता येईल आणि तिथे जाऊन कदाचित इथे आले असते, आम्ही स्वागतही केलं असतं, भेटलोही असतो. पण आम्ही दिल्लीला जाऊन त्यांचं स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं आणि जिल्ह्याच्या काय करता येईल, जिल्हा उपाध्यक्ष होते, प्रल्हाद बापू होते, त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व मिळून भेटून तिथले आमदार रक्षाताई होत्या, नंतर रक्षाताईंनी फोनवर बोलले, रक्षाताईंनी त्या उमेश जाधव होते आमच्याबरोबर. तो केळीचा प्रश्न होता की केळीची जी वॅगन लागते आपल्या रावेरला त्याला सबसिडी मिळत नव्हती. तो एक प्रश्न मोठा आपल्या रावेर जिल्ह्यातल्या आणि रावेर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. तो मार्गी लागला. दानवेदादांनी लगेच तिथे फोन केला आणि मला वाटतं त्यांना सबसिडी आणि रावेरून स्पेशल गाडी देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं. आम्ही कराड साहेबांना भेटलो. मुद्रा लोनच्या माध्यमातून युवकांसाठी काय करता येईल तर ते आम्हाला तारीख दिली आणि तारीखमधून सर्व बँकिंगचा मेळावा लावून आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून युवकांना या समाजाला काय काय करता येईल तो प्रयत्न केला. गडकरी साहेबांना भेटलो. गडकरी साहेबांना ह्या माध्यमातून विनंती केली की आपल्याला समांतर रस्त्याचा निधी त्यांनीच दिला होता, पण त्याला एक विनंती केली की त्याला कॉलनीला जोडणारे रस्ते त्याला जर निधी आम्हाला मिळाला तर मला वाटतं आपल्या शहराच्या विकासासाठी मोठा हातभार लागेल. त्याची विनंती त्यांना पत्र दिलं. तेही ते म्हटले मी ठीक आहे बघून. त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की बा तेही आपण करू. आणि अशामधून कपिल पाटील असतील, त्यांना पंचायतच्या माध्यमातून काय ज्या योजना असतील त्याच्यात असेल, पवारताई होत्या आरोग्याच्या मधून कोरोनाचा आढावा घेतला, काय परिस्थिती त्यांनी आम्हाला आढावा दिला सर्व आणि त्याच्यातून आमच्या जिल्ह्यासाठी काय काय करता येईल ते येऊन बुवा आपल्याला नक्कीच मदत करण्याची भूमिका त्यांनी दर्शवली. असं नारायण राणे साहेबांना भेटलो. राणे साहेबांचं स्वागत केलं आणि त्यांना म्हटलं लघु उद्योगासाठी आमच्या जिल्ह्यासाठी काय करता येईल, नवीन एमआयडीसी काय करता येईल. तर मला वाटतं त्यांनी सांगितलं की मी स्वतः येतो आणि जिल्ह्यासाठी बैठक लावून मुंबईला लावू, जिल्ह्याला लावू, आपल्या जिल्ह्यासाठी लघु उद्योगसाठी किंवा एमआयडीसाठी काय काय करता येईल तोही मला वाटतं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आम्ही 7च्या 7 मंत्र्यांना बोलून त्यांचा सत्कार आणि आमच्या जिल्ह्यासाठी काय योजना आणता येतील, काय करता येईल हा एक प्रयत्न आदरणीय गिरीशभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत. एक पक्षाचा मी कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मला वाटतं याचं नियोजन गिरीशभाऊच्या माध्यमातून आम्ही ते नियोजन केलं. दोघे खासदार असतील, ते काय आमचे स्थानिक आमदार असतील, असं सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी याचं आम्ही नियोजन करणार आहोत. याच्यासाठी आपल्या माध्यमातून अजून काही ज्या योजना असतील केंद्राच्या, त्या केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून शेवट जनतेला भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की सत्ता ही साधन आहे आणि मला वाटतं सत्तेतून आम्हाला सेवा करता येईल का या माध्यमातून मला वाटतं आमचा हा एक प्रयत्न आहे कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टीचा. म्हणून आदरणीय गिरीश भाऊच्या नेतृत्वात येणारे 7च्या 7 मंत्र्याचे कार्यक्रम आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये घेणार आहोत. मग ते दानवे साहेबाचा असेल, पवारताईंचा असेल, राणे साहेबांचा असेल, सर्व मंत्र्यांनी आम्हाला हो सांगितलेलं आहे आणि त्यांच्या दौरा आल्यावर आम्ही आपल्याला परत पुन्हा कळू त्या माध्यमातून. आणि मागच्या वेळेला मला वाटतं भावनिविषयी काही मीडियावाल्यांनी विचारलं होतं, आता सांगितलं. पण आपल्याला सांगू इच्छितो की सातारा कोल्हापूर ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती आली तर त्यावेळेला सर्वात पहिले आम्हाला स्वाभिमान आहे की आमचे जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते तिथे पोहोचले. प्रवीण दरेकर साहेबांवर एवढंच नाही तर 7 प्रकार धान्य चटई हे सुद्धा आमच्या जिल्ह्यातून गिरीश भाऊच्या नेतृत्वात मला वाटतं भारतीय जनता पार्टीने तिथे मदत केली. महाडच्या तिथे आणि जिथे काहीतरी 38 का 40 लोक वारले ते सरकार पोहोचलं नाही, तिथे पण विरोधी पक्ष नेते आणि गिरीश भाऊ तिथे पोहोचले, त्यांना मदत केली. जिथे गाडी जात नव्हती अशा परिस्थितीत ते गेले. आणि मला वाटतं ही सेवा, आरोग्य सेवा असेल, लोकांना मदत असेल, मागच्या याच्यात मग कोल्हापूर सांगलेले पाहिलं त्यावेळेला गिरीश भाऊ स्वतः पाण्यात उतरून मला वाटतं मदत करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं ह्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे जे काही भूमिका आहे, सेवा, त्याग, समर्पण या माध्यमातून काम करण्याचे सर्व कार्यकर्ते आहोत. आणि एक विषय अजून सांगेल, काल महिला बाल कल्याण मंत्री आल्या. तुम्ही काल पेपरात पाहिलं असेल की त्या देशदूत पेपरात मला वाटतं एक बातमी आली की तिथे कुपोषित बालक वारला, तिथे त्या मंत्र्यांना जायला वेळ नाही. आणि मला वाटतं दौरे करून जर जनता कुपोषितनी वरते, तुम्ही त्या विभागाचे मंत्री आहात आणि तुम्हाला जर जनतेमध्ये जायचा वेळ नसेल तर मला वाटतं जनता यांना भविष्यात उद्या माफ करणार नाही. कारण तुम्ही गेला नाही तर आम्ही समजू शकतो, पण त्या गावात गेला आणि तुम्ही जर थोडा 10-20 किलोमीटर जायला जर वेळ नसेल, कुपोषितनी वारला बालक, तर मला वाटतं यांना नैतिकता नाही.
हे सरकार फक्त बदल्यांवरती चालतं आहे. या सरकारला फक्त चमकोगिरी करायची, यांना समाजाशी घेणं देणं नाही, यांना शेतकऱ्याशी घेणं देणं नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे आणि या माध्यमातून वाटतं हे सरकार आघाडी सरकार आहे. हे आघाडी सरकार बिघाडी सरकार आहे. यांना जनतेशी घेणं देणं नाही. यांना फक्त स्वतः हे 3 चाकी सरकार कसं टिकेल याच्यासाठी फक्त हे प्रयत्न करत आहे. आमचं काय नाही नाही बोलत काय नाही, काय विषय नाही. सध्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती खरं म्हणजे भयावहच बढावी लागेल. जिल्ह्यातच नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाने खूप मोठी दडी मारलेली आहे. जेमतेम पिकापुरता पाऊस पडतो आहे, परंतु अजूनही नद्यांना कुठेही पाऊस आलेला पाणी आलेलं नाही, कुठे पूर आलेला नाही. धरणांमध्ये कुठेही 1-2% सुद्धा पाणी वाढलेलं नाही. तलावांमध्ये पाणी नाही. त्यामुळे इतकी वाईट अवस्था मला वाटतं इतक्या वर्षामध्ये कधी झाली नाही. आता जवळपास 2 महिने नाही 2.25 महिने होत आहेत 7 जूनला, पण 2.25 महिने जवळपास आता होतील होतात. परंतु ऑगस्टचा मध्य येतो या ठिकाणी, परंतु खाली 1.5-2 फूटसुद्धा जमिनीमध्ये शेतातसुद्धा आजपर्यंत ओल नाही. आणि ही अशी परिस्थिती मला वाटतं राज्यामध्ये आपल्या भागामध्ये ही पहिल्यांदा येते. काही भागांमध्ये अतिवृष्टी आहे, पावसाने हाहाकार झालेला आहे, परंतु आपल्या भागामध्ये अजूनही पावसाने दडी मारल्यामुळे या ठिकाणी पुन्हा येणाऱ्या भविष्याची चिंता आहे. कारण 2 महिने होऊन गेलेत, आता जवळपास 2.25 महिने झालेत. तर पुढे आता पाऊस किती पडेल आणि पडला तरी तो जमिनीत मुरेल केव्हा, वॉटर टेबल वाढेल केव्हा, हा एक मोठा चिंतेचा विषय सगळ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीमध्ये आता फक्त पीक दिसायला चांगलं दिसतंय समोर, जे कोरडवाहू आहे ते उन्हाने पीक करपायला लागलेले आहेत. तिथे ठिबकची व्यवस्था आहे, तिथे पाणी दिलं तसं ते चाललेलं आहे, पण तिथे तर विहिरींची पातळी खाली चाललेली आहे. आणि म्हणून एक मोठं संकट आपल्यासमोर या ठिकाणी येऊ ठेवलेलं आहे. मला असं तरी आज तरी चित्र या ठिकाणी दिसतं आहे. गेल्या आठवडाभरामध्ये आपण बघितलं असेल की ज्यावेळेला 15 दिवसापूर्वी 12-15 दिवसापूर्वी म्हणजे 22-23 तारखेला ज्यावेळेला कोकणामध्ये अतिवृष्टी झाली, सांगली असेल, कोल्हापूर असेल, या भागामध्ये पावसाने थैमान घातला. मोठा उच्चांक पाऊस त्या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर जी सगळी दानाफाम तिथल्या लोकांची, शहरांची, ग्रामीण भागात झाली, ती खरं कधी नव्हती अशीच होती, अवर्णनीय. मी 23 तारखेला मी आणि दरेकर साहेब त्या ठिकाणी गेलो. अति 4-4 फूट पाण्यामधून गाडी टाकली. रात्री 12-12, 1-1 वाजता काही ठिकाणी मध्ये थांबावं लागलं रात्रभर. पुन्हा सकाळी 5 वाजता तशाच पाण्यातून गाडी टाकली आणि आम्ही महाडपर्यंत गेलो. महाडला गेल्यानंतर पुढे तळीये गाव होतं की ज्या ठिकाणी आम्हाला आदल्या दिवशीपासूनच फोन येतो 6 वाजल्यापासून, मुंबईतून निघाल्यापासून 5 वाजेपासून 6 वाजेपासून की या गावात अशी दड कोसळली आहे. ते सगळं गावचं गाव दाबलं गेलेलं आहे. वारंवार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तिथल्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला, पण इथं काही झालेलं नाही. आमची माणसं जात आहेत, बघतायत. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतसुद्धा आम्हाला कुठली माहिती त्यांनी सांगितलेली नाही आणि त्यांच्याकडेही माहिती नव्हती. महाडमध्ये गेल्यावर तिथली पाणी गेल्यावर आम्ही 10 वाजता मळे गावाकडे जायला निघालो. तर त्या गावामध्ये जाताना तहसीलदार मला रस्त्यात भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की जाऊ नका, रस्ता बंद आहे, तिकडे जाऊन उपयोग नाही. मी आता लार्सन टिब्रो कंपनीकडे चाललेलो आहे, त्यांचे पोकलँड JCB घेतो आहे आणि ते घेऊन मग नंतर संध्याकाळपर्यंत आम्ही रस्ता क्लिअर करून मग तुम्ही जा. पण मी तिथेही थांबलो नाही. मी पुन्हा दरेकर साहेबांना सांगितलं की नाही, आपण त्या ठिकाणून जर 5-6 किलोमीटर तर जिथे लँड स्लायडिंग झालं तिथून गाव असेल तर आपण पायी जाऊ. त्यांना मी विचारलं की तिला म्हणजे तिथून 5 किलोमीटर आहे. म्हटलं आम्ही पायी जाऊ तिथून गाड्या लावून. आणि तिथे आम्ही गेल्यानंतर रस्ता क्लिअर होता. तिथे म्हणजे आम्ही जाता आम्हाला 20 तास झाले. आदल्या दिवशी 4 वाजता घटना घडली. आम्ही 11 वाजता 10 वाजता तिथे पोहोचलो, परंतु त्या 11 वाजेपर्यंत एक तलाठीसुद्धा तिथे गेलेला नव्हता, तहसीलदार गेलेला नव्हता, प्रांत नाही, कलेक्टर नाही, कुठलीही शासकीय यंत्रणा तिथे पोहोचलेली नव्हती. आणि 32 मृतदेह गावातल्या लोकांनी त्या ठिकाणी बाहेर काढले होते रात्रभर पडत्या पावसामध्ये. प्रचंड पाऊस होता. म्हणजे इतकं निष्ठूर सरकार, प्रशासन मला वाटतं मी 30 वर्षामध्ये पहिल्यांदा बघतोय, पहिल्यांदा. पण काय बोलावं आम्हाला शब्द पुढत नव्हते. 32 डेड बॉडीज त्या ठिकाणी पडलेल्या, प्रेतं पडलेली त्या लोकांनी काढलेली आणि लोकांचा आक्रोश एवढा होता, त्यांचा संताप एवढा होता की तो अवर्णनीय आहे. की इथे आम्ही वारंवार सांगून निरोप देऊन इथे कोणी अधिकारी यायला तयार नाही. पण यापेक्षा या राज्याचं दुर्दैव दुसरं असू शकत नाही. त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी मग आम्ही तो ऑर्डर केल्यावर मग ते TV वर आल्यानंतर मग 3-4 तासांनी तिथे पालकमंत्री आलेत, मग कुठे अधिकारी आले, एक यायला सुरुवात झाली आणि नंतर मग सगळ्यांनीच लाईन लावली मंत्र्यांनी त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीपासून. मला वाटतं की इतकं निर्ढावलेलं सरकार, प्रशासन
हे पहिल्यांदा या राज्यामध्ये आलेलं आहे, पहिल्यांदा आलेलं आहे. म्हणजे 90, 80, 85, 90 लोक मरत आहेत आणि तुम्ही बघायला सुद्धा जात नाही, माहितीसुद्धा देत नाही कुणाला माहिती देत नाही. आम्हाला सुद्धा माहिती देते, विरोधी पक्ष नेत्यांना माहिती देत नाही. म्हणजे ही परिस्थिती फारच गंभीर आहे आणि म्हणून राज्यकर्त्यांना त्याची चिंता नाही. त्यांचे निर्धास्त असल्यामुळे प्रशासन त्याच्यापेक्षा निर्डावलेलं आहे, त्यांनाही त्याची चिंता नाही. आणि अशा पद्धतीने मग महाड असेल का चिपळूण असेल का सांगली असेल का कोल्हापूर असेल, तिथे लोकांचा क्षोभ झाला आणि मग सगळ्या या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांना त्यासाठी सामोरं जावं लागलं. एक दुर्दैवी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली. परंतु भारतीय जनता पक्षाने मदतीच्या बाबतीमध्ये आम्ही तर मागेच आमच्या तांदूळाचा ट्रक होता, डाळीचा होता, तेलाचा होता, किराणाचा होता, लगेच जेवणाला सुरुवात केली. 4-4, 5-5 जणांना लोकांना सकाळी जेवण, संध्याकाळी जेवण, घरपोच जेवण ही देण्याची व्यवस्था आम्ही दोन्ही शहरामध्ये महाड चिपळूण भागामध्ये त्या ठिकाणी केला. नंतर आपण पाहिलं असेल जळगावसुद्धा सर्वात आधी आपण 10,000 किट त्या ठिकाणी पाठवलेत. तो 15-20-25,000 मॅट्स आपण त्या ठिकाणी पाठवल्यात. सगळ्या व्यवस्था कपड्यापासून, साड्यापासून, चपलांपासून, सॅनिटरी नॅपकिनपासून सगळ्या आपण या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातून त्या ठिकाणी पाठवल्या आणि महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मदत या सगळ्या अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये लोकांना देण्यात आलेल्या आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून तर रात्रंदिवस सेवा, अगदी घरातला गाळ काढण्यापासून त्याची साफसफाई करण्यापासून अगदी सगळे स्वयंसेवकांनी काम त्या ठिकाणी केलं. फील्डवर कोण होतं तर त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होते, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते. परंतु आपण सरकार आहोत, आपली जबाबदारीच नाही, अधिकारी सगळं करतील या आविर्भावामध्ये त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे लोकांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. 2-3 दिवस लोकांना खूप हालअपेष्टा त्या ठिकाणी सोसाव्या लागल्या. बोला. एकनाथ शिंदे जळगावात आले होते. जळगावच्या विकासासाठी 1 रुपयाला देता किंवा कुठल्याही आश्वासन परत केले. त्यांनी सांगितले की मुंबईला मिटिंग घेऊ. आता 1 महिना होऊन गेला, अजूनही मिटिंग घेण्यात आलेली नाही. शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे. शासनाकडे कुठे कुणाला द्यायला काहीच नाही. नुसतं महापालिकेसाठीच नाही, मी म्हणेल की जिल्ह्याला काय मिळेल आजपर्यंत. आज जवळपास 2 वर्ष झालेत. इरिगेशनचा आपण नुसता विचार केला, जलसंपदा खात्याचा, आज एक दमडीसुद्धा या जिल्ह्यामध्ये जलसंपदा खात्यासाठी या शासनाने दिली नाही. जे प्रकल्प चालू होते ते प्रकल्प सगळे बंद पडलेले आहेत. माझं वाघूर धरण की ज्यामुळे 40-45 हजार एकर जमिनीला पाणी मिळणार होतं, अगदी 2 महिन्यात 3 महिन्यात मिळालं असतं सरकार परत आलं असतं तर. परंतु 2.25 वर्ष होऊन सुद्धा आता या ठिकाणी 2 वर्ष उलटून सुद्धा या ठिकाणी वाघूरच्या प्रकल्पाला एक दमडीसुद्धा फेकून मारलेली नाही. आज 40-45 हजार एकर जमीन जी उलिताखाली आली असते. 10% काम राहिलं, 90% काम पूर्ण झालेलं आहे. परंतु ते सुद्धा या ठिकाणी सरकारने केलं नाही. भागपूर योजना आपण सुरू केली होती. तापीचं पाणी आपण इकडे आणणार होतो, जळगावला मिळणार होतं, जामनेरला पाचोऱ्याला जाणार होतं. त्या योजनेवर फक्त 100 कोटी टाकलेले होते, 200 कोटी टाकलेले, 100 कोटी काढून घेतलेत. 100 कोटी खर्च झाले, त्याला कुठे पैसे नाही. म्हणजे या जिल्ह्यामध्ये जेवढी धरणं होती उत्तर महाराष्ट्रातली, या धरणांना एक दमडीसुद्धा या शासनाने या ठिकाणी फेकून मारलेली नाही. मला वाटतं हे खूप मोठं दुर्दैव आहे की 5 वर्ष इतकी गती आपण सगळ्या कामांना दिली, मंजुऱ्या घेतल्या, कामाला सुरुवात झाली, पैसे ठेवले, परंतु दुर्दैवाने सरकार बदललं आणि नंतर कुठलंही दमडी या प्रकल्पांसाठी सरकारने फेकून मारलेली आजपर्यंत नाही आहे. आपण महापालिकेचं म्हणताय, पण मला सांगा की ज्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमातून मी या जळगाव शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये मेडिकल हब आणलं. देशामध्ये कुठेही मेडिकल हब नाही आहे, आपण मेडिकल हब आणलं. MBBS आता शेवटच्या वर्षाला विद्यार्थी बसलेले आहेत. या ठिकाणी आपण बघितलं होमिओपॅथी सुरू झालं आहे, आयुर्वेदिक सुरू झालेलं आहे, 3 कॉलेज सुरू झालेले आहेत. पण त्यांना बसायची व्यवस्था कुठे आहे, त्यांच्या जागा कुठे आहेत. आपण आपलं सरकार असताना, आमचं सरकार असताना आपण त्या ठिकाणी जागा घेतलेली चिंचोलीजवळ, ती जागा नावावर केली, सरकारी जागा ही नावावर केली डिपार्टमेंटच्या खात्याच्या. तिथे टेंडर काढलं, तिथं टेंडर झालं. मुख्यमंत्री त्यावेळेचे मान्य देवेंद्रजी अगदी सरकार जाता शेवटच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपण त्याचं भूमिपूजन केलं, त्याचं भूमिपूजन झालं, ते सुद्धा केलं. परंतु या सरकारने आल्याबरोबर सगळे पैसे या खात्यातले काढून घेतले. एक दमडीसुद्धा या कॉलेजसाठी, मेडिकल कॉलेजसाठी या सरकारने या ठिकाणी ठेवलेली नाही. म्हणजे यांना काहीच करायचं नव्हतं, सगळं झालेलं होतं. वर्क ऑर्डर झालेली आहे, टेंडर झालेलं आहे. दिल्लीच्या कंपनीला पण त्या ठिकाणी काम दिलं. दिल्लीची म्हणजे सरकारी कंपनी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीला पण काम दिलेलं आहे. परंतु या सरकारने आल्याबरोबर सगळे पैसे काढले आणि आता इथे एक दमडीसुद्धा या हॉस्पिटलसाठी या ठिकाणी शिल्लक ठेवलेली नाही. आता आपण तिथे मेडिकल हब केल्यावर आपल्याला अजून पुढचे नर्सिंग कॉलेज काढायचे आहेत, आपल्याला ऑप्थल्मिकचं करायचं आहे, सगळं आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेल्या आहेत. पण तुला विद्यार्थ्यांनी बसायचं कुठे विद्यार्थ्यांनी, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि इथे पुढच्या व्यवस्था सगळ्या कोलमडलेल्या आहेत.
त्यामुळे मला वाटतं सरकारचं नुसतं महापालिकेसाठीच नाही, पण कुठल्याही डिपार्टमेंटला तुम्ही बघा, 1 रुपयासुद्धा दमडीसुद्धा या सरकारने आजपर्यंत फेकून मारलेली नाही. फक्त बोलाचे भात बोलाची कढी, फक्त रोज यांचं दर्शन घ्या, त्यांचे विचार ऐका, सुविचार ऐका, बस तेवढ्यावर गप्प बसा. आणि तरीसुद्धा आम्ही देशामध्ये कसे सगळ्यात मुख्यमंत्री आहोत, किती जोरात आमचं काम चाललेलं आहे. म्हणजे तुम्हीच प्रश्नपत्रिका काढणार, तुम्हीच प्रश्न विचारणार, तुम्हीच मार देणार आणि तुम्हीच नंबर 1 घेणार. मला वाटतं यापेक्षा दुसरं तर चांगली परीक्षा असू शकत नाही, असू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी फक्त आपली पाठ स्वतःच्या हाताने थोपटून घेण्याचं काम चाललेलं आहे. परंतु राज्यामध्ये सर्व जनता, मग आता व्यापारी हवालदिल झालेले आहेत त्या कोरोनामुळे, शेतकरी हवालदिल झालेले आहेत, सर्वसामान्य माणूस असेल, विद्यार्थी असतील, MPSCचे विद्यार्थी असतील, शाळकरी विद्यार्थी असतील, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत सगळे लोक हवालदिल झालेले आहेत. लोकलही कुठे सुदैवाने करता पंधरावकटला त्यांनी निर्णय घेतला की लोकांना आम्ही सुरू करतो आहोत म्हणून. म्हणजे सगळ्या ठिकाणी हे सरकार मला वाटतं फेल झालेलं आहे. हे सरकारचं फेल्युअर आहे. कुठल्याही बाबतीमध्ये तुम्ही बघा, कुठल्या एखाद्या मला सांगा चांगलं काम केलं त्या ठिकाणी काम सुरू केलं 2 वर्षामध्ये म्हणून. एक सुद्धा काम. फक्त आम्ही सुरू केलेल्या कामावर पाणी करायची, उद्घाटन करण्यासाठी भानगडी करायच्या आणि नाव द्यासाठी मात्र सगळ्यात आधी आमचं नाव द्या. कुठे काही झालं, शौचालय जरी बांधलं, पब्लिक टॉयलेट, तरी मग त्याच्यावर आमचं नाव टाका, एवढ्यासाठी त्यांचा आग्रह आहे. म्हणजे स्वतः पैसा द्यायचा नाही, आम्ही दिलेली जी कामं आहेत ठीक आहे, तुमचा अधिकार आहे करा, पण किती श्रेय घेणार, किती खटाटोप करणार, याला काही सीमा असल्या पाहिजेत. आणि फक्त TV वर येऊन रोज फक्त आपली बडबड करायची आणि भूलतापा मारायच्या, बस हेच काम राज्यामध्ये सध्या चाललेलं आहे. पुन्हा भाजपा देण्यासाठी इच्छुक आहेत, पुन्हा त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे, काय सांगतात? तर त्या बाबतीमध्ये मला कुठली माहिती नाही. आता तिथे काय आता त्यांना काय काय गाजर दाखवण्यात आलं, काय काय गाजर दाखवलं गेलं की तुम्हाला हे करू, तुम्हाला ते करू, तुमचा विकास करू, तुम्हाला पैसे देऊ, अजून काय काय झालं, याच्या सगळ्या अनेक चुरस कथा त्या ठिकाणी आहेत. परंतु एवढी गोष्ट निश्चित आहे की आता अनेक नगरसेवक म्हणतात की आम्ही आगीतून, म्हणजे अशी इतकी वाईट परिस्थिती त्यांची झालेली आहे की आम्ही तुमच्याकडून गेलो आणि इकडे तर मोठ्या खड्ड्यामध्ये जाऊन पडलेलो आहोत. त्यांना त्या सगळ्या भूलतापा मांडण्यात आल्या की आम्ही तुम्हाला आता सरकार बदललं आहे, आता तुम्हाला याच्याकडून पैसे मिळणार नाहीत, असं होणार नाहीत, काही भूलतापांना बळी पडलेत. आता बघू पुढे काय काय होतं ते काय काय. 2 दिवसापूर्वी निलंबोरे आला त्या जळगावात. निलंबोरेंनी असं सांगितलं की केंद्राकडून लसीचा साठा पुरवठा केला जात नसल्यामुळे मला वाटतं राज्य सरकारची जबाबदारी आहे. प्रत्येक राज्याला आता जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. आता यांनी अनेक वेळेला सांगितलं आम्ही टेंडर काढतो, आम्ही ग्लोबल टेंडर काढतो, यांच्याकडून एक टेंडर निघत नाही, यांच्याकडून कुठल्याही लसी घेतल्या जात नाही. मुंबई कॉर्पोरेशनपासून सगळ्याच्या भूलथापा आपण बघतो आहोत, सगळ्या बघतो आहोत. म्हणून आता आपल्याकडून काही होत नाही आणि म्हणून फक्त केंद्र सरकारवर सगळं खापर फोडायचं, हे नित्य नियमाने यांचं काम चाललेलं आहे. रोज सकाळी झालं की केंद्र सरकारने हे केलं नाही, केंद्र सरकारने ते केलं नाही. तुमची काय जबाबदारी आहे? तुमची जबाबदारी काय? फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढंच आहे. मग ह्या राज्याची जबाबदारी कुणाची आहे? ती तुम्ही घ्यायला तयार नाहीत. आणि फक्त केंद्र सरकार आम्हाला देत नाही, केंद्र सरकार असं करत नाही. तुम्हाला कोणी मना केलेली आहे? तुम्हाला परवानगी येता केंद्र सरकारकडून की तुम्ही आता ठिकाणी लस घ्या, तर वॅक्सिनेशन तुमची जबाबदारी आहे, तुम्ही मागवा. केंद्र सरकार तर करतच आहे, पण तुम्हाला राज्य सरकारची काही जबाबदारी नाही का? आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं अपयश लपवण्यासाठी सगळ्या या कपोलकल्पित गोष्टी त्यासमोर पत्रकारांसमोर, मीडियासमोर मांडत आहेत. मुंबईमध्ये 15 ऑगस्टला सुरू करणार आहे रेल्वे, त्या तुमचं काम मत आहे? कारण आता रेल्वे सुरू करणार त्याच्यामध्ये केंद्र राज्यामधलं काहीतरी वादच चालू आहे. किंवा आम्हाला विचारलं नाही, केंद्र असं म्हणतंय, राज्य म्हणतं आम्हाला काही गरज नाही आहे. कसं होतं विचार तुम्ही? नाही, मला असं वाटतं की लोकल सुरू करणं ही काळाची गरज आहे. आज आपण बघितलं असेल, थेट बाहेरपासून 2-2 तास 3-3 तास प्रवास करून लोक मुंबईपर्यंत येत आहेत. लोकल नसल्यामुळे आज लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्यांना मुकावं लागलं, त्यांना लांबून प्रवास करता येत नाही आहे. एकेका माणसाला यायचं असेल बाहेरून तर 1000-1000 रुपये भाडं लागतं आहे. त्याचा पगार 15-20 हजार रुपये जरा, तर 1000 रुपये भाडं लागलं तर तो बिचारा तिथे तक भरणार कसा आहे? त्याचं प्रपंच चालणार कसं आहे? त्याचा परिवार चालणार कसा आहे? आणि त्यामुळे लोकल सुरू होणं ही काळाची गरज आहे, ही झालीच पाहिजे. खरं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकारने त्या ठिकाणी समन्वय करून, पण तो राज्य सरकार फक्त आपल्याच गोष्टी सांगतंय. इथे केंद्र वारंवार सांगतंय की आमची तयारी आहे, राज्य सरकारने आम्हाला सांगावं काय करणार आहेत, कशी रचना करणार आहेत, काय त्यांच्याकडे त्याचं प्लॅनिंग आहे. पण तो राज्य सरकार फक्त केंद्र सरकार करत नाही, केंद्र सरकार करत नाही. आपण रोज बघतात, रेल्वे मंत्री सांगतायत, सेंट्रलचं प्रशासन सांगताय की आमची पूर्ण तयारी आहे, तुम्ही सांगा. अरे तुम्हाला जर त्या ठिकाणी तर लोकल सुरू करायची आहे तर तुम्ही त्या ठिकाणी सगळी व्यवस्था केल्या पाहिजे, लोकांना पासेस दिल्या पाहिजेत,
कोण येणार आहे, कोण प्रवास करणार आहे, कोण करणार नाही, त्याची सगळी रचना आपण केली पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. परंतु राज्य सरकार कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. फक्त काही झालं की केंद्र सरकार त्याला जबाबदार, केंद्र सरकार करत नाही. मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे. दोघांनी समन्वय करून राज्य सरकारने केंद्र शासनाशी समन्वय साधून या ठिकाणी या तात्काळ लोकल सुरू झाल्याच पाहिजेत. याच्यामध्ये आता पुढे फार चाल ढकल करता कामा नये. 2 लस ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांना नियमाचं पालन करून लोकल या सुरू झाल्या पाहिजेत. या मताचं भारतीय जनता पक्ष या ठिकाणी आहे. म्हणजे समन्वय नाही का याच्यामध्ये? आता 15 वेळेला सुरू करता रेल्वे, उशीर झाला आहे की नाही लवकर सुरू करणार, कसं आहे? मी पुन्हा तेच सांगतो की केंद्राची कधीपासून मानसिकता आहे, आमची मागणी आहे, भारतीय जनता पक्षाची राज्याची मागणी आहे, नेत्यांची. देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार बोललेले आहेत, दरेकर साहेब वारंवार बोललेले आहेत की या रेल्वे सुरू झाल्या पाहिजेत. पण याशिवाय सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे, तो जगू शकणारच नाही. कारण त्याला नोकरीपर्यंत या ठिकाणी रोजगारासाठी येताच येत नाही. मुंबईमध्ये तो येऊ शकत नाही आणि त्यासाठी लोकल अत्यावश्यक आहे, अत्यावश्यक आहे. आणि आम्ही वारंवार सांगतो की सुरू करा, परंतु राज्य शासन या ठिकाणी तारीख पे तारीख आपण बघतायत, अजून नाही अभिनय करत त्यांनी सगळा टाईमपास केलेला आहे. मला वाटतं नियमांचं पालन करून ही लोकल या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. लोकल सेवा लोकांना ही पुरवली गेली पाहिजे. एकीकडे मंदिरं बंद आहेत आणि औरंगाबादमध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरे स्वतः म्हणाले मंदिरं उघडायला परवानगी न देता आम्ही आंदोलनाला बसलो. एकीकडे भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी देखील 2 दिवसामध्ये निर्णय न झाल्याचा आंदोलनाचा इशारा दिला. त्याला तुमच्या मला वाटतं देशभरामध्ये सगळीकडे मंदिरं सुरू आहेत. आता मी कालच म्हणजे मी रात्रीच तिरुपतीहून आलो, सहकुटुंब आम्ही तिरुपतीला गेलो होतो. तिथे मंदिरं सुरू आहेत. 25,000 लोक दर्शन घेत आहेत. नियमांचं पालन करून बरोबर टायमिंग देऊन लोक सगळ्या ठिकाणी दर्शन घेत आहेत. मी साऊथमध्ये 4-5 ठिकाणी मंदिरावर गेलो, सगळ्या ठिकाणी मंदिरं सुरू आहेत. आमचं हेच म्हणणं आहे की बंदी फक्त मंदिरांनाच आहे का? राजकीय नेत्यांच्या पक्षांच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला कुठे बंदी नाही. आपण या गेल्या 4 महिन्यामध्ये वारंवार बघितलेलं आहे. अगदी सगळ्या मोठ्या मंत्र्यांपासून CM पासून खालच्या मंत्र्यांपर्यंत सगळ्या पक्षांमध्ये आज काय चाललेलं आहे? केवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. 4-4, 5-5 हजार लोक तुम्ही जमा करताय. तुमच्या लग्नामध्ये तुम्ही 5-5, 7-7 हजार लोक जमा करतायत. तिथे तोंडावर मास्क नाही आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही नियमाचं पालन केलं जात नाही आणि फक्त मंदिरात जायलाच तुम्हाला फक्त त्या ठिकाणी सगळी गर्दी दिसते. त्या ठिकाणी तुम्हाला कोरोना होतोय. एकीकडे बसमध्ये मुंबईमध्ये लोक खचाखच भरले जात आहेत आणि रेल्वेमध्ये तुम्हाला फक्त दिसतंय की आता इथे गर्दी करू नका म्हणून, ही रेल्वे सुरू करू नका. आमची तीच मागणी आहे की तुम्ही असं का करतात? थिएटर चालू द्या, सिनेमागृह चालू द्या, हॉटेल चालू द्या, बार चालू द्या, पण मंदिरामध्ये मात्र गर्दी करू नका, तिथे बंद ठेवा. मला वाटतं ही भूमिका सरकारची चुकीची आहे. सरकार कुठेतरी कुठेतरी ते चुकतात आणि म्हणून मला वाटतं की जो न्याय ऐकायला तर दुसऱ्याला मिळाला पाहिजे. आमचं असं म्हणणं नाही की कोरोना वाढला पाहिजे, त्याचं नियमाचं पालन करू नका. नियमाचं पालन करून राजकीय पक्षाचे तुम्ही पदाधिकारी नेते आहेत, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही कार्यक्रम घेताना काय करता? तुम्ही दररोज आपण बघतोय कुठलंही नियमाचं पालन केलं जात नाही, कुठलंच नाही. ज्या वेळेला कोरोनाचं मोठं संकट होतं, अगदी पीक पिरियड होता, त्यावेळेला सुद्धा अनेक मोठमोठे मंत्री आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांनी रॅल्या काढल्या. मी वारंवार टीव्हीवर सांगितलं की तुम्हाला नियम नाही का? मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सगळेच म्हणजे सगळ्यांनीच कुठे त्याच्यामध्ये कुचरे केले नाही. आणि मग आत्ताच तुम्हाला काय झालं की मंदिर आलं, आमची धार्मिक स्थळं आली म्हणजे मग तुम्हाला त्या ठिकाणी आता बंदी आठवते. आमची मागणी तीच आहे की हे सुरू झाले पाहिजे, नियमाचं पालन करून सगळं हे सुरू झालं पाहिजे. चंद्रकांत दादा माननीय राज ठाकरेंशी बोललेले आहेत. मला वाटतं ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील. मला काही फारशी माहिती नाही राज्याच्या कोर मिटिंगचे सदस्य आहात, एकूण बघतो आपण की जिल्ह्याचे आपले जे चंद्रकांतची जे उचल मागणी होणार आहे असं चालू चर्चा एकंदरीत. मला वाटतं देवेंद्र फडणवीस जे आहेत आमचे विरोधी पक्ष नेते, त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की अशी कुठलीही चर्चा ठिकाणी नाही, कुठलीही चर्चा नाही. हा कुठलाही विषय हा अजेंड्यावर नाही, कुठेच नाही. हा म्हणजे केंद्रामध्ये वरती दिल्लीत पण नाही, महाराष्ट्रामध्ये पण नाही. मला वाटतं हे कुठेतरी अफवेचं पीक जसं असतं तशा काहीतरी कंड्या पिकवल्या गेलेल्या आहेत. राज्यामध्ये किंचितसुद्धा असा विषय या ठिकाणी नाही आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा नाही. भाऊ, एकीकडे बालविकास मंत्री दौरे करतायत, ते सांगतात की कुपोषणाचा आहार आम्ही व्यवस्थित वाटेल आणि दुसरीकडे मोठमोठ्या चॅनल्सवरती देखील माहिती गेलेली आणि सरकारी गोदामांमध्ये देखील जो पोषण आहार आहे त्याला अळ्या लागलेला आहे, तो सडलेल्या स्थितीत दाखवला जातो. याबद्दल तुम्ही काय? मी ते सांगितलं की राज्यामध्ये सरकार आहे का नाही हाही मोठा प्रश्न आहे. सरकार, त्यातले मंत्री
हे इतके निगरगट्ट झालेले आहेत आणि त्यामुळे प्रशासन इतकं ढिसाळलेलं आहे की यांच्यावर कुणाचाही अंकुश नाही. जसं मामाने सांगितलं की फक्त बदल्या सरकार आणि बाकी सगळे कार्यक्रम त्यांचे चाललेले आहेत. परंतु मग जनता उपाशी मरते का, मुलांना खायला मिळतंय का, आदिवासी खात्यामध्ये काही मिळतंय का, समाज कल्याणच्या विद्यार्थ्यांना काही मिळतंय का, फक्त त्यातलं कमिशन खाण्याचं काम सरकारचं चाललेलं आहे. बाकी त्यांना कुठेही कोणाची सोयरंसुद्धा त्या ठिकाणी राहिलेलं नाही. तुम्ही जर बघाल तर इतक्या अवाच्या सव्वा दराने सगळे टेंडर जात आहेत. कुठल्याही नियमांची सगळी पायमल्ली करून कुठलेही नियम न पाळता या ठिकाणी सगळे टेंडर दिले जात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यांना जनतेची चिंता अजिबात नाही. स्वतःचं पोट भरण्याची चिंता या सरकारला, त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या मंत्र्यांना या ठिकाणी पडलेली आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आज काय होईल, उद्या काय होईल, आज आहे पण उद्या आहे की नाही, ह्या सगळं आवरून मला वाटतं या पद्धतीने सगळ्या राज्यामध्ये काम चाललं आहे. मला वाटतं इतका अनागोंदी कारभार राज्यामध्ये हा पहिल्यांदा मी होतो. म्हणजे तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांना विचारा, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, ते सांगतील की आम्ही इतका अनागोंदी कारभार हा पहिल्यांदा या राज्यामध्ये बघितलेला आहे. फडणवीसांनी भेट घेतली आज अमित शहाची, काय रुटीनचा भाग आहे. तर ते आमचे नेते आहेत, त्यांची भेट क्रम पाळतात. दिल्लीत गेल्यावर प्रत्येक वेळेला भेट घेतात, कधी कधी होत नाही, कधी काही कामं असतात. हा नित्याचाच भाग आहे भारतीय जनता पक्षाचा, त्यात काही विशेष काय नाही. तिथे नड्डाजींची भेट घेणं, तिथे अमितभाईंची भेट घेणं किंवा कधी काही पंतप्रधान माननीय मोदींची भेट घेणं, हा काही यात काही विशेष असा भाग नाही आहे. हा नित्याचाच एक पक्षातला हा भाग आहे. भाऊ, शिवसेनेच्या खासदारांनी आज वक्तव्य केलं की राष्ट्रवादीला आम्ही गिळून टाकू. बदल्यांचा काही विषय होता, परभणीमध्ये बदल्यांवरून वाद चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये. संजय जाधव यांनी म्हटलं की आम्ही राष्ट्रवादीला गिळून टाकू. आमचं जर ऐकलं, याला तुम्ही काय? हा त्यांचा प्रश्न, कोणी कोणाला गिळावं, राष्ट्रवादीने शिवसेनेला गिळावं का शिवसेनेने राष्ट्रवादीला गिळावं का दोघांनी मिळून काँग्रेसला गिळावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर त्यांनी ठरवावं काय. पण तिघं सरकारमध्ये एकंदरीत सगळ्याच गोष्टीवरून, कामांवरून, बदल्यावरून, कमिशनवरून टोकाचे वाद चाललेले आहेत, टोकाच्या भानगडी चाललेल्या आहेत. आणि त्यामुळे विकास हा विषय तर बाजूलाच आहे, डेव्हलपमेंट हा विषय बाजूलाच आहे. फक्त आम्हाला काय मिळतं यासाठी सगळ्यांचा वाद चाललेला आहे. आणि त्यापेक्षा अजून श्रेयवाद काय झालं, ते माझं श्रेयवाद का, मग मी अनाऊन्स करू का, हा बोलेल का, तो बोलेल का, या श्रेयवादाच्या लढाईमध्ये सगळं राज्य आता होरपळलं गेलेलं आहे. राज्याच्या विकासाची चिंता कुणाला नाही, राज्याच्या जनतेची चिंता कुणालाही या ठिकाणी राहिलेली नाही. फक्त आमचा श्रेयवाद आणि आम्हाला काय मिळेल यासाठी फक्त सरकार, त्यातले ते मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, ते सगळे भांडत आहेत. भाऊ, नाना पटोले यांनी मागणी केली आहे सरकारकडे की महाड आणि चिपळूणला अधिकची मदत आहे. नाना पटोले आता त्यांचं सरकार आहे, त्यांनी मागणी करायची काय गरज आहे. ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, ते सरकारमध्ये आहेत, त्यांनी द्यायचं आहे. ते काय आमच्याकडे मागणी केली का, त्यांच्या सरकारकडे केली. केंद्र सरकारकडे. ठीक आहे, केंद्र सरकारचा जो हिस्सा आहे केंद्र सरकार निश्चित देणार आहे. पण तो राज्य सरकारची जबाबदारी, राज्य सरकारची जबाबदारी, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी. त्यांनी त्यांचा अहवाल आमच्याकडे पाठवावा, केंद्राकडे पाठवावा. त्यानंतर काय जी योग्य मदत असेल ते निश्चित केंद्र सरकार देईल. त्याच्यामध्ये कुठेही हात आवडता केंद्र सरकार घेणार नाही. भाऊ, मला माहिती नाही दौऱ्याविषयी. मला या दौऱ्याविषयी काही माहिती नाही. अजून 15 ऑगस्ट 16 ऑगस्टपर्यंत त्यांना कुठे बाहेर यायला दिल्लीतून वेळ नाही आहे, म्हणजे परवानगी नाही. आता इतक्या वेळ काय सांगितलं मी, आता परत ते काय सांगितलं, आता इकडे तेच सांगितलं काय चाललं. मंत्री यशोमती ठाकूर यांनी काल फेसबुकमध्ये एक कार्यक्रम चला मीडिया इकडे आता.